वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. समजा एका गल्लीत एक जुनी बेकरी आहे आणि तिथे रोज जाणारे काही ठराविक ग्राहक आहेत. एके दिवशी असं निदर्शनास आलं की त्या बेकरीत येणाऱ्या ग्राहकांची संख्या 20% वाढली आहे. आता सामान्य गणित काय सांगतं? म्हणजे साहजिकच आहे की ग्राहकांची संख्या 20% वाढली तर बेकरीच्या मालकाचा नफाही साधारणपणे 20 ते 25% आसपास वाढायला हवा, हो ना? बरोबर. पण जर इथली आकडेवारी सांगत असेल की ग्राहक फक्त 20% वाढले पण मालकाचा नफा मात्र चक्क 50% वाढला आहे तर? बापरे, हे तर म्हणजे गणिताचा नियम मोडल्यासारखंच आहे. हो ना, ही एखादी जादूच वाटेल. नक्कीच. हे पहिल्यांदा ऐकायला गणिताच्या नियमांच्या आणि आपल्या सामान्य तर्काच्या पूर्णपणे विरुद्ध वाटतं. कारण आपण नेहमी असाच विचार करतो की जेवढी विक्री होईल तेवढाच नफा मिळेल. अगदी. ही खूप रंजक आणि अभ्यासावी अशी गोष्ट घडत असते. यामागे कोणतीही जादू नसते, तर व्यवसायाचं एक अत्यंत अचूक असं अर्थशास्त्र असतं. आणि हाच जादूचा प्रयोग नुकताच कॉर्पोरेट जगात घडलाय. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण ज्या कागदपत्रांचं, रिपोर्ट्सचं आणि डेटाचं विश्लेषण करणार आहोत ते आहेत सुप्रीम इंडस्ट्रीचे ताजे आर्थिक निकाल. अच्छा, म्हणजे आपण Q4च्या निकालांबद्दल बोलतोय. हो, आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीचे म्हणजे Q4 FY26चे हे निकाल आहेत. आता मला सांगा, आर्थिक आकडेवारी, इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन्स, ते क्लिष्ट चार्ट्स आणि शेअर्सची भाषा अनेकदा खूप कंटाळवाणी किंवा डोकेदुखी ठरू शकते. खरं तर बऱ्याच लोकांसाठी ती असतेच. हो, पण आज आपलं ध्येय हेच आहे की या आकड्यांमागची ती जादू डिकोड करणं, ही क्लिष्ट आकडेवारी एका साध्या संवादात उलगडून दाखवणं आणि हे आकडे नक्की काय सांगतायत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यासाठी याचा अर्थ काय आहे हे समजून घेणं. अगदी बरोबर. आणि कोणतीही आर्थिक आकडेवारी नुसती वाचून दाखवणं हा आपला उद्देश मुळीच नाहीये. आपल्याला त्या आकड्यांच्या मागे जाणारी कथा समजून घ्यायची आहे. होय. कारण हे बघा, कोणताही आर्थिक अहवाल हा फक्त आकड्यांचा खेळ नसतो, तर ती एका कंपनीने घेतलेल्या निर्णयांची, बाजारात सुरू असलेल्या घडामोडींची आणि भविष्यात कंपनी कोणत्या दिशेने प्रवास करणार आहे याची एक अत्यंत बोलकी कथा असते. तर मग आपण वेळ न घालवता थेट त्या आकड्यांकडे वळूया. मगाशी जे बेकरीचं उदाहरण आपण घेतलं ना, ते मी काही उगाच दिलेलं नव्हतं. सुप्रीम इंडस्ट्रीजच्या या चौथ्या तिमाहीच्या निकालांमध्ये बरोबर तीच गोष्ट घडलेली दिसतेय. अच्छा. हो, त्यांचा महसूल, ज्याला आपण रेव्हेन्यू म्हणतो, तो आलाय 3,528 कोटी रुपये. गेल्या वर्षाच्या याच तिमाहीचा तुलनेत यात 17% वाढ झाली आहे. आता 17% महसूल वाढणं ही नक्कीच चांगली आणि समाधानकारक गोष्ट आहे. हो, 17% वाढ ही चांगलीच मानली जाते. पण जेव्हा आपण त्यांच्या नफ्याकडे पाहतो तेव्हा चित्र खूपच थक्क करणार आहे. त्यांचा जो एबिटा आहे तो चक्क 623 कोटींवर पोहोचलाय. बापरे, म्हणजे 623 कोटी? हो, गेल्या वर्षाच्या तुलनेत ही तब्बल 50% वाढ आहे. आणि निव्वळ नफा म्हणजेच नेट प्रॉफिट 434 कोटी आहे, ज्यामध्ये 48% वाढ झालीय. म्हणजे वाढीचा वेग प्रचंड आहे. तर सोबतच EPS म्हणजे एका शेअरमागील कमाई 34 रुपये 13 रुपये झाली आहे, तिथेही 47% उसळी आहे. मला पडलेला प्रश्न हाच आहे की हे कसं शक्य आहे? विक्री फक्त 17% वाढतीये पण नफा चक्क 50% वाढतो. इथेच सगळी खरी मजा आहे. आणि याचं उत्तर एका अत्यंत महत्त्वाच्या व्यावसायिक संकल्पनेत लपलेलं आहे, ज्याला आपण फायनान्सच्या भाषेत ऑपरेटिंग एफिशियन्सी किंवा ऑपरेटिंग लेव्हरेज म्हणतो. ऑपरेटिंग लेव्हरेज म्हणजे हे कसं काम करतं? आता हे समजून घेण्यासाठी आपण मघाच्या तुमच्या बेकरीच्या सुधारणाकडे जाऊया. कोणत्याही व्यवसायात प्रामुख्याने 2 प्रकारचे खर्च असतात. एक म्हणजे फिक्स्ड कॉस्ट म्हणजे स्थिर खर्च आणि दुसरा व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे बदलणारा खर्च. आता फिक्स्ड कॉस्ट म्हणजे कारखान्याचं भाडं, मशीन्सचा खर्च आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचे पगार. अच्छा, म्हणजे हे खर्च तुम्हाला द्यावेच लागतात? अगदी. तुमची विक्री 10 रुपयाची असो व 10,000 रुपयाची, तुम्हाला फिक्स्ड कॉस्ट द्यावीच लागते. म्हणजे जर आपण परत बेकरीचं उदाहरण घेतलं तर बेकरीचं महिन्याचं भाडं, तिथल्या मुख्य शेफचा पगार आणि ओव्हन चालवण्यासाठी लागणारी मूलभूत वीज, हा झाला स्थिर खर्च. बरोबर. तो दर महिन्याला तेवढाच राहणार.
मग त्यांनी 100 केक विकले काय किंवा 200 विकले काय? अगदी बरोबर. आता विचार करा, जर कंपनी आधी आपल्या क्षमतेच्या फक्त 60% उत्पादन करत असेल, तर त्या 60% उत्पादनातूनच त्यांना तो सगळा स्थिर खर्च काढावा लागतो. तिथे नफ्याचं प्रमाण कमी राहतं. हो, कारण खर्चाचा बोजा जास्त असतो. पण जेव्हा बाजारात मागणी वाढते आणि उत्पादन 60%वरून 80%वर जातं, तेव्हा तो जो वरचा 20% महसूल येतो ना, तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो. अच्छा, म्हणजे तो बोनस सारखा असतो. होय, कारण या वाढीव उत्पादनासाठी त्यांना नवीन कारखाना बांधावा लागत नाही, नव्याने भाडं भरावं लागत नाही किंवा मुख्य व्यवस्थापकांचा पगार वाढवावा लागत नाही. तो स्थिर खर्च आधीच त्या 60%मध्ये कव्हर झालेला असतो. अरे वा, म्हणजे तो सगळा वाढीव महसूल थेट नफ्यात जातो. अगदी नेमकं बोललात. या अतिरिक्त 20% महसुलाचा खूप मोठा हिस्सा थेट नफ्यात रूपांतरित होतो. सुप्रीम इंडस्ट्रीजच्या बाबतीत हेच झालं आहे. त्यांची ऑपरेटिंग एफिशियन्सी सुधारली आहे. कमी खर्चात जास्त काम झालं आहे. म्हणूनच त्यांचा एबिटा मार्जिन गेल्या वर्षीच्या 13.8%वरून थेट 17.7%पर्यंत पोहोचला आहे. तर हो, हे त्याचंच फळ आहे. हे गणित आता बऱ्यापैकी स्पष्ट झालं. पण या चर्चेत आपण आता एबिटाबद्दल बोललो. बऱ्याचदा हा शब्द ढोबळ नफा म्हणून वापरला जातो, पण तांत्रिकदृष्ट्या ते पूर्ण बरोबर नाहीये, होय ना? या संदर्भात हा शब्द नक्की काय सांगतो? खूप चांगला मुद्दा उपस्थित केलात तुम्ही. एबिटा म्हणजे अर्निंग्ज बिफोर इंटरेस्ट, टॅक्सेस, डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन. हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतं. हो, पण सोप्या भाषेत सांगायचं तर हा कंपनीच्या मुख्य व्यवसायाचा शुद्ध वेळचा ऑक्सिजन आहे. सरकारचा टॅक्स, बँकेचं व्याज आणि मशिनरीची झीज, ज्याला डेप्रिसिएशन म्हणतात, या सगळ्या गोष्टी वजा करण्याआधी कंपनी स्वतःच्या मूळ कामातून किती पैसे कमवते हे यातून समजतं. म्हणजे सुप्रीम इंडस्ट्रीजच्या बाबतीत ते पाईप्स विकून मुख्यत्वे किती कमवतायत? बरोबर. व्यवसायाची खरी ताकद मोजायची असेल तर एबिटा हा एक अत्यंत महत्त्वाचा निकष मानला जातो. हे समजायला सोपं आहे. पण आता इथेच मला त्यांच्या निकालांमधला आणखी एक आकडा दिसतोय जो थोडा चक्रावून टाकतोय. कोणता आकडा? आपण आतापर्यंत गेल्या वर्षाच्या म्हणजे इयर ऑन इयर तुलनेत बोलत होतो, पण जर आपण गेल्या तिमाहीच्या म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर तुलनेत पाहिलं तर महसूल 31% वाढला आहे. होय, 31%. पण त्यांचा एबिटा चक्क 99% वाढला आहे. म्हणजे महसुलात 30% वाढ आणि नफा जवळपास दुप्पट. हे लेव्हरेज इतक्या वेगाने कसं काय काम करू शकतं? हे एका अत्यंत मजबूत रिकव्हरीचं म्हणजे सावरण्याचं लक्षण आहे. गेल्या तिमाहीत म्हणजे Q3 मध्ये काही कारणांमुळे त्यांच्या मार्जिन्सवर प्रचंड दबाव आलेला असू शकतो. म्हणजे नक्की काय झालं असेल? कदाचित कच्च्या मालाच्या किमती जास्त असतील किंवा सणासुदीचा काळ नसल्याने प्रकल्पांची गती मंदावली असेल, ज्यामुळे मागणी कमी असेल. पण या चौथ्या तिमाहीत म्हणजे Q4 मध्ये जेव्हा महसूल 31%नी अचानक वाढला, तेव्हा आपण मगाशी बोललो ते ऑपरेटिंग लेव्हरेज अत्यंत वेगाने कामाला लागलं. अच्छा, म्हणजे ती 60%वरून 80%वर जाणारी उडी? होय. सोबतच इथे आणखी एक घटक आहे आणि तो म्हणजे व्हॉल्यूम ग्रोथ. ही वाढ 16% आहे. म्हणजे त्यांनी फक्त वस्तूंच्या किमती वाढून जास्त पैसे कमवले नाहीत, तर खरोखरच 16% जास्त वस्तू विकल्या आहेत. हे खूप महत्वाचं आहे. फक्त भाववाढ नाहीये तर खप वाढलाय. आणि त्यातही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाय मार्जिन स्पेशालिटी प्रोडक्ट्सचा वाढता वाटा. हाय मार्जिन स्पेशालिटी प्रॉडक्ट्स म्हणजे हे आपल्या साध्या बागेत पाणी घालायच्या पाईपपेक्षा वेगळे आहेत ना? हो, खूपच वेगळे. उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या केमिकल फॅक्टरीत जे उच्च दाबाचे आणि रसायनांना तोंड देणारे पाईप्स लागतात ते. कारण तिथे फॅक्टरीचा मालक पाईपच्या किमतीवर 10 रुपये वाचवण्यापेक्षा तो पाईप फुटू नये याला जास्त महत्त्व देणार. बरोबर? अगदी अचूक उदाहरण दिलत तुम्ही. जेव्हा साधे कमॉडिटी पाईप्स विकले जातात तेव्हा तिथे बाजारात खूप मोठी स्पर्धा असते. गल्लीतल्या दुकानापासून ते मोठ्या ब्रँडपर्यंत सगळे ते बनवतात. तिथे मग नफा खूप कमी असतो ना? हो, तिथे मार्जिन अगदी नगण्य असतं. पण जेव्हा विशेष वापरासाठी जसे की गरम पाण्यासाठी लागणारे विशेष CPVC पाईप्स किंवा औद्योगिक वापरासाठीचे गुंतागुंतीचे आणि टिकाऊ पाईप्स बनवले जातात, तेव्हा ग्राहक किमतीपेक्षा गुणवत्तेला आणि विश्वासार्हतेला जास्त महत्त्व देतो. म्हणजे तिथे कंपनी स्वतःची किंमत ठरवू शकते. अगदी बरोबर. तिथे त्यांच्याकडे प्राइसिंग पॉवर असते. त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये स्पष्ट म्हटलंय की या व्हॅल्यू ॲडेड उत्पादनांचा वाटा त्यांच्या एकूण विक्रीत वाढत आहे. म्हणूनच नफा हा महसुलापेक्षा खूप जास्त वेगाने वाढताना दिसतोय. अच्छा, म्हणजे जास्त माल विकण्यासोबतच योग्य आणि जास्त फायद्याचा माल विकण्यावर त्यांचा भर आहे. होय, हेच त्यांच्या यशाचं गमक आहे.
पण आता याच्या पुढच्या टप्प्याकडे आपण वळूया, ज्याला या कंपनीचं ग्रोथ इंजिन म्हणता येईल. आकडेवारी तर उत्तम आहे, पण हा पैसा नक्की कुठून येतोय? त्यांचे वेगवेगळे विभाग आहेत. हो, प्रेझेंटेशनमध्ये मला वेगवेगळे विभाग दिसले. प्लास्टिक पाइपिंग, पॅकेजिंग, कन्झ्युमर आणि इंडस्ट्रीयल. यातला प्लास्टिक पाइपिंग हा विभाग त्यांचा स्टार परफॉर्मर आहे असं स्पष्ट दिसतंय. हो, सर्वाधिक महसूल आणि नफा याच एका विभागातून आला आहे. आणि बाकी पॅकेजिंगमध्ये स्थिर वाढ आहे, तर इंडस्ट्रीयल विभाग इतर विभागांच्या तुलनेत थोडा कमकुवत राहिला आहे. होय, सुप्रीम इंडस्ट्रीजची ओळखच मुळात त्यांच्या प्लास्टिक पाइपिंग व्यवसायामुळे आहे आणि अहवालही तेच सांगतो की त्यांचा बहुतांश महसूल आणि एबिट याच एका विभागातून येतोय. पण इथे माझा एक मोठा आक्षेप आहे. कोणता आक्षेप? सांगा. जर एखाद्या मोठ्या इमारतीचा पूर्ण भार फक्त एकाच खांबावर उभा असेल, तर तो खांब जरी हादरला तरी सगळी इमारत कोसळणार नाही का? जर या कंपनीचा सगळा नफा आणि वाढ फक्त पाइपिंग या एकाच विभागावर अवलंबून असेल, तर हा एक मोठा धोका वाटतोय मला. म्हणजे तुम्हाला वाटतं की सगळी अंडी एकाच टोपलीत आहेत? हो ना. उद्या जर बांधकाम क्षेत्रात मंदी आली, तर या कंपनीचा हा सगळा डोलारा कोसळेल असं नाही वाटत. हा खूप चांगला आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. एकाच खांबावर उभी असलेली इमारत असं हे वरवर पाहता नक्कीच वाटू शकतं, पण ह्या खांबाचा पाया किती खोल आणि किती विस्तृत आहे हे आपण समजून घ्यायला हवं. म्हणजे तो पाया कसा विस्तृत आहे? हे बघा, प्लॅस्टिक पाइपिंग हे जरी एक नाव असलं तरी त्याचा वापर फक्त एकाच क्षेत्रात किंवा एकाच प्रकारच्या ग्राहकाकडून होत नाही. त्याचा वापर कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी होतो, रिअल इस्टेटमध्ये नवीन घरांच्या बांधकामासाठी होतो. अच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये होतो. म्हणजे पाया एकच असला तरी त्याचे उपयोग आणि बाजारपेठा विखुरलेल्या आहेत असं तुम्हाला म्हणायचंय? अगदी तसंच. उद्या समजा रिअल इस्टेटमध्ये थोडी मंदी आली आणि घरांचं बांधकाम मंदावलं, तरी सरकारचे देशभरात चालणारे पाणीपुरवठ्याचे मोठे प्रकल्प अचानक थांबत नाहीत. बरोबर आहे, ते चालूच राहतात. किंवा समजा तिथेही काही अडचण आली तरी शेतकरी शेतीसाठी पाईप्स घेणं थांबवणार नाहीत. त्यामुळे हा एकाच प्रकारचा व्यवसाय असला तरी त्याचे धोके वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विभागले गेले आहेत. म्हणजे जोखीम कमी होते. हो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतात सध्या पायाभूत सुविधांचा आणि घरांच्या बांधकामाचा जो विकास वेगाने होत आहे, तो पाहता या पाइपिंग विभागाची मागणी ही काही महिन्यांची किंवा एका वर्षाची तात्पुरती लाट नाहीये. ही एक दीर्घकालीन गोष्ट आहे. अगदी, ही एक अत्यंत दीर्घकालीन स्ट्रक्चरल वाढ आहे. सरकारकडून जलजीवन मिशनसारख्या योजनांवर अब्जावधी रुपये खर्च केले जात आहेत. म्हणूनच व्यवस्थापन याच विभागावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करत आहे, कारण खरी वाढ आणि भविष्यातील नफा तिथेच दडलेला आहे. हे पटण्यासारखं आहे खरं तर. एकाच प्रकारचं उत्पादन पण त्याचे उपयोग आणि बाजारपेठा अनेक असल्याने धोका थोडा विभागला गेलाय. पण हे सगळं ऐकायला खूप भारी वाटतंय. हो, पण जेव्हा एखादी कंपनी एवढ्या वेगाने धावते, तेव्हा मला नेहमी भीती वाटते ती ठेच लागण्याची. या फायद्याच्या आणि वाढीच्या आकड्यांमागे असा कोणता धोका दडलाय जो आपल्याला लगेच दिसत नाहीये? आपण नेहमी दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजेत. हो, म्हणून आता थोडा रियालिटी चेक करूया. अहवालातील धोके म्हणजे रिस्क्स वाचताना मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एक म्हणजे फायनान्स कॉस्टमध्ये लक्षणीय वाढ झालीय. हो, तो एक मुद्दा आहे. आणि दुसरं, जो कच्चा माल आहे त्याच्या किमती थेट क्रूड ऑइलशी म्हणजे कच्च्या तेलाशी जोडलेल्या आहेत. हा संबंध नक्की कसा काम करतो? पाईप आणि कच्चं तेल. यामागचं विज्ञान आणि अर्थशास्त्र खरंच खूप रंजक आहे. हे बघा, प्लास्टिक हे मुळात निसर्गात झाडावर किंवा खाणीत सापडत नाही. हो, ते तर फॅक्टरीतच म्हणतं. बरोबर. मध्य पूर्वेत म्हणजे आखाती देशांमध्ये तेलाच्या विहिरींमधून जे क्रूड ऑइल काढलं जातं ते मोठ्या जहाजांमधून रिफायनरीमध्ये येतं. तिथे पेट्रोल, डिझेल वेगळं करण्याची प्रक्रिया होते. अच्छा. आणि त्या प्रक्रियेत जे बायप्रोडक्ट्स उरतात, पेट्रोकेमिकल्स उरतात, त्यातून हे प्लास्टिकचे दाणे, ज्यांना पॉलिमर्स म्हणतात, ते बनतात. आणि त्या दाण्यांपासून फॅक्टरीत हे पाईप्स तयार होतात. सोप्या भाषेत सांगायचं तर प्लास्टिक पाईप म्हणजे एका अर्थाने घनरूप तेलच आहे. अरे बापरे! म्हणजे सौदी अरेबियामध्ये किंवा रशियामध्ये तेलाच्या उत्पादनात काही राजनैतिक गडबड झाली आणि कच्च्या तेलाचे भाव वाढले, तर इकडे भारताच्या एखाद्या खेड्यात पाईपची किंमत थेट वाढू शकते. 100%. आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा जेव्हा क्रूड ऑइलचे भाव वरखाली होतात, तेव्हा तेव्हा या कंपनीच्या कच्च्या मालाच्या किमती बदलतात. आणि जर भाव वाढले तर
जर कच्च्या तेलाचे भाव अचानक कडाडले आणि बाजारात इतर कंपन्यांची स्पर्धा जास्त असल्याने सुप्रीम इंडस्ट्रीजने ते वाढलेले भाव लगेच ग्राहकांकडून वसूल केले नाहीत, तर तो सगळा भार त्यांच्या स्वतःच्या नफ्यावर पडतो. म्हणजे मार्जिन कमी होतं. अगदी. हा त्यांच्या मार्जिनसाठी एक अत्यंत मोठा आणि सतत टांगता असलेला धोका असतो. आणि इथेच आपण त्या अत्यंत महत्त्वाच्या विरोधाभासाकडे वळतो जो या अहवालात नमूद केला आहे. बरोबर. तो विरोधाभास मलाही खटकला होता. आपण सुरुवातीला खूप जल्लोष केला की या तिमाहीत मार्जिन 17.7% सुधारलं आहे. हो. पण अहवालातल्या दीर्घकालीन आकडेवारीत स्पष्ट लिहिलंय की दीर्घकालीन मार्जिनचा कल घसरताय. गेल्या काही वर्षात त्यांचं मार्जिन 20% खाली येऊन आता कुठेतरी 14 ते 17% आसपास स्थिरावलं आहे. हो, हा ट्रेंड दिसतोय. हे कसं काय? म्हणजे एकीकडे नफा दुप्पट झाला म्हणतोय आणि दुसरीकडे 5 वर्षांचा आलेख पाहिला तर मार्जिनचा ग्राफ खाली जाताना दिसतोय. इथेच आपल्याला अल्पावधीचं यश आणि दीर्घकालीन स्ट्रक्चरल बदल यातील फरक अत्यंत बारकाईने समजून घ्यायला हवा. तुम्हाला आठवत असेल, कोविडच्या काळात आणि त्यानंतर लगेचच्या काळात काही कंपन्यांनी रेकॉर्ड ब्रेक मार्जिन्स कमावले होते. हो, खूप कंपन्यांचे नफे वाढले होते. त्यावेळी सुप्रीमचंही 20% वर मार्जिन गेलं होतं. पण ते कसं गेलं? मला वाटतं पुरवठा साखली म्हणजे सप्लाय चेन विस्कळीत झाल्यामुळे. अगदी तसंच. जेव्हा जग थांबलं होतं तेव्हा पाईप्सचा पुरवठा बाजारात खूप कमी होता. पण ज्यांचे प्रोजेक्ट्स चालू होते, ज्यांना गरज होती, ते कोणतीही किंमत द्यायला तयार होते. म्हणजे डिमांड जास्त आणि सप्लाय कमी. हो, अशा वेळी कंपनीकडे प्रचंड प्राइसिंग पॉवर होती. कच्चा माल स्वस्त मिळत होता आणि तयार माल ते स्वतः ठरवतील त्या किमतीला विकू शकत होते. पण तो 20% मार्जिनचा आकडा एक अपवाद होता, ज्याला आपण ॲनॉमली म्हणू शकतो. तो नेहमी टिकणारा नव्हता. अच्छा, म्हणजे आता परिस्थिती पूर्वपदावर आल्यामुळे हा बदल दिसतोय आपल्याला. होय, आता पुरवठा सुरळीत झालाय, बाजारात इतर कंपन्यांची स्पर्धा वाढलीये, त्यामुळे साहजिकच ग्राहकाला वाटाघाटी म्हणजे बार्गेनिंग करता येतात. कंपनीला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किमती आटोक्यात ठेवाव्या लागतात. बरोबर. म्हणूनच तो जो 20% सुपर नॉर्मल नफा होता, तो आता एका वास्तववादी पातळीवर येत आहे, जे सध्या 14 ते 17% आसपास आहे. त्यामुळे 17.7% मार्जिन हे गेल्या काही वाईट तिमाहींच्या तुलनेत नक्कीच चांगलं आहे. पण दीर्घमुदतीत तो 20 वरून खाली झालाय. अगदी. जर 5 वर्षांचा आलेख पाहिला तर तो पूर्वीच्या सुवर्ण काळावरून खाली चाललेला दिसतो. नफा वाढला असला तरी नफा कमवण्याची टक्केवारी वास्तवात आली आहे, ही जाणीव गुंतवणूकदारांनी नक्कीच ठेवली पाहिजे. हे खरंच खूप महत्त्वाचं निरीक्षण आहे. नुसते आकडे कसे वाचायचे आणि त्यामागचं अर्थशास्त्र कसं समजून घ्यायचं हे यातून स्पष्ट होतं. आता या सर्व आव्हानांची आणि धोक्यांची जाणीव असताना कंपनीचं व्यवस्थापन हातावर हात ठेवून नक्कीच बसलेलं नसेल. अजिबात नाही. मग ते स्वतःला आणि गुंतवणूकदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी भविष्यातील काय रणनीती आखत आहेत, ज्याला आपण त्यांचा गेम प्लॅन म्हणू शकतो? त्यांचा गेम प्लॅन खूप स्पष्ट, आक्रमक आणि लांबचा विचार करणारा आहे. सगळ्यात पहिली आणि मोठी जमेची बाजू म्हणजे ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त म्हणजे डेट फ्री आहे. एकही रुपयाचं कर्ज नाहीये. नाही, त्यांच्यावर बँकेचं कोणतंही देणं नाही. आणि फक्त कर्जमुक्तच नाही तर त्यांच्याकडे 648 कोटी रुपयांचा कॅश सरप्लस आहे. बापरे, 648 कोटी. हो, म्हणजे त्यांच्या बँक खात्यात 648 कोटी रुपये रोख पडून आहेत. अरे वा, हे तर म्हणजे एखाद्या मोठ्या वादळात शिरण्यापूर्वी स्वतःचा एक अत्यंत मजबूत बंकर आणि इमर्जन्सी फंड तयार ठेवण्यासारखे आहे. अगदी बरोबर. म्हणजे उद्या जर क्रूड ऑइलचे भाव गगनाला भिडले किंवा बाजारात मंदी आली तरी कर्जाचे हफ्ते बुडण्याच्या भीतीने ही कंपनी कोलमडून पडणार नाही, कारण त्यांच्याकडे तग धरण्यासाठी स्वतःचा असा मोठा आर्थिक बफर आहे. अगदी योग्य उपमा दिलीत तुम्ही. तो बंकर त्यांना बाजारातील चढ उतारांपासून सुरक्षितता देतो. पण विशेष म्हणजे ते फक्त या बंकरमध्ये लपून बसणार नाहीत. मग काय करणार आहेत? त्यांनी आक्रमक विस्तार म्हणजे कॅपॅसिटी एक्सपान्शन करण्याचं ठरवलं आहे. 2027-28 पर्यंत त्यांची उत्पादन क्षमता 1.5 दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत नेण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. 1.5 मिलियन, खूपच मोठी उडी आहे ही. हो, आणि हे फक्त कागदावर नाही, तर यासाठी त्यांनी आर्थिक वर्ष 2027 मध्ये तब्बल 1000 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची म्हणजेच कॅपेक्सची योजना आखली आहे. 1000 कोटी रुपये, ही रक्कम खरंच विचार करायला लावणारी आहे. जेव्हा एखादी कंपनी इतका मोठा पैसा कारखाने आणि मशीन्सवर खर्च करते तेव्हा त्यांना त्यांच्या प्लास्टिक पायपिंगच्या भविष्याबद्दल खूपच खात्री असावी. नक्कीच.
1,000 कोटींचा भांडवली खर्च म्हणजे जमिनीवर उभे राहणारे विशाल कारखाने, नवीन तंत्रज्ञान आणि हजारो नवीन कामगार. एवढा मोठा पैसा तुम्ही तेव्हाच गुंतवता जेव्हा तुम्हाला पूर्ण खात्री असते की बाजारात तशी मागणी निर्माण होणार आहे. हो, ते तर आहेच. संपूर्ण भारतात त्यांचे 7,000पेक्षा जास्त डीलर्स आहेत. 7,000 डीलर्स. वा बापरे. म्हणजे फक्त मोठा कारखाना लावून चालत नाही, तर तो माल शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहोचवणं हे जास्त महत्वाचं असतं. अगदी बरोबर. भारतासारख्या देशात व्यवसाय करणं म्हणजे फक्त फॅक्टरीत माल बनवणं नव्हे, तो माल काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि गडचिरोलीच्या एखाद्या छोट्या गावातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं, यासाठी लागते एक अत्यंत भक्कम साखळी. हो, आणि ते सोपं नाहीये. 7,000 डीलर्स म्हणजे 7,000 अशी ठिकाणं जिथून हा माल दररोज विकला जातोय. उद्या एखादी नवीन कंपनी बाजारात आली आणि त्यांनी कितीही स्वस्तात पाईप्स देण्याचं ठरवलं तरी एका रात्रीत किंवा काही वर्षात हे 7,000 लोकांचं नेटवर्क ते उभं करू शकत नाहीत. म्हणजे हा त्यांचा किल्ला आहे. हो, हा एक मोठा तटबंदीचा किल्ला आहे, ज्याला आपण फायनान्सच्या भाषेत बिझनेस मोट म्हणतो. ते सातत्याने व्हॅल्यू ॲडेड उत्पादने वाढवणे आणि आपला हा वितरणाचा किल्ला आणखी मजबूत करणे यावर लक्ष केंद्रित करत आहेत. हे सगळं चित्र आता डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट उभं राहिलं आहे. या सर्व माहितीचं उत्खनन केल्यानंतर मला वाटतं आपण आता या चर्चेच्या समारोपाकडे पोहोचलो आहोत. होय. या संपूर्ण अहवालातून मुख्यत्वे 2 निष्कर्ष निघतात. एक अल्पमुदतीसाठी म्हणजे शॉर्ट टर्मसाठी आणि दुसरा दीर्घ मुदतीसाठी म्हणजे लाँग टर्मसाठी. अगदी बरोबर. अल्पमुदतीचा विचार केला तर हा एक अत्यंत मजबूत आणि प्रभावी तिमाही निकाल आहे. नफा प्रचंड वेगाने वाढला आहे, ऑपरेटिंग एफिशियन्सीमुळे मार्जिन्स विस्तारले आहेत आणि कंपनीकडे भरपूर रोकड आहे. यामुळे नजीकच्या काळात बाजारात या कंपनीबद्दल नक्कीच एक सकारात्मक वातावरण राहील. हो, गुंतवणूकदार नक्कीच खुश असतील. पण जर आपण दीर्घ मुदतीचा विचार केला तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ही कंपनी रातोरात दुप्पट तिप्पट परतावा देणारी किंवा स्फोटक वाढ असणारी एखादी टेक कंपनी नाहीये. हा एक स्थिर कंपाऊंडर आहे. अगदी अचूक. हा असा व्यवसाय आहे जो शांतपणे पण अत्यंत सातत्याने वाढत राहतो. त्यांचे पाय जमिनीवर आहेत, त्यांच्यावर कर्ज नाहीये आणि विस्ताराची एक अतिशय स्पष्ट योजना त्यांच्याकडे आहे. ही वाढ देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या वेगावर आणि क्रूड ऑइलच्या चक्रावर अवलंबून असेल. पण इथेच थांबण्यापूर्वी एक विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो, जो या अहवालाच्या पलीकडचा आहे. कोणता मुद्दा? आपण मगाशी पाहिलं की या कंपनीचा कच्चा माल हा क्रूड ऑइलवर पूर्णपणे अवलंबून आहे. आजघडीला संपूर्ण जग जीवाश्म इंधनापासून म्हणजे फॉसिल फ्युल्सपासून दूर जाण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. हो, ग्रीन एनर्जीची लाट आहे. बरोबर. इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत, रिन्युएबल एनर्जीवर भर दिला जातोय आणि जागतिक राजकारण ऊर्जेच्या बाबतीत वेगाने बदलत आहे. अशा वेळी भारताच्या स्थानिक इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष केंद्रित करणारी ही कंपनी, जिचा मूळ कणाच क्रूड ऑइल आहे, भविष्यातील या जागतिक इंधन बदलांच्या झाडांपासून स्वतःला कशी वाचवेल? हा खरंच खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. हो ना. ज्या क्रूड ऑइलच्या पायावर हे प्लास्टिकचं साम्राज्य उभं आहे, उद्या जेव्हा जगात पेट्रोल डिझेलची जागा पूर्णपणे बॅटरी आणि इतर ऊर्जा स्रोत घेतील आणि क्रूड ऑइलचं अर्थशास्त्र पूर्णपणे बदलेल, तेव्हा या साम्राज्याचं काय होईल? हा विचार करतच आज आपण इथे थांबूया. नक्कीच हा विचार करण्यासारखाच विषय आहे. तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक सखोल चर्चेत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.